त्यांना गदा भेट देण्यात आली कार्यकर्त्यांकडून, त्यावेळची ही दृश्य। अगदी जय श्रीरामचे नारे देण्यात आले, गदा फडणवीसांनी उंचावली आणि त्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये देवेंद्र फडणवीस केलेले आहेत। आता अर्थातच जिलेबी एकमेकांना भरवून हा जो आनंद आहे तो साजरा केला जाणार आहे। भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते आपल्याला या एकाच मंचावरती मुंबईमध्ये दिसत आहेत। त्यामध्ये विनोद तावडे जे आहेत, पंकजा मुंडे आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, पियुष गोयल सुद्धा आपल्याला त्यांच्या समवेत दिसतात। एकूणच विजयाचं हे सेलिब्रेशन सध्या मुंबईमध्ये भाजपकडनं सुरू आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय। अगदी काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत जेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हाती गदा दिलेली होती आणि त्यानंतर आता जिलेबी खाण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आतुर दिसत आहेत। अर्थातच प्रतीक्षा आहेत या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची। गुरुप्रसाद, खरं तर आणखी एक मुद्दा, देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुतीचे कोणतेही नेते बोलायला विसरलेले नाहीयेत। तो मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा। त्यांनी महिलांचे आभार सुद्धा मानलेत आणि लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली हे बोलायला अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विसरलेले नाहीयेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विसरलेले नाहीयेत, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा विसरलेले नाहीयेत। महायुतीचा प्रत्येक नेता हे मान्य करतोय की लाडकी बहीण योजना हीच आमच्यासाठी गेम चेंजर ठरली आणि त्या अनुषंगाने महिलांचे आभार सुद्धा या सगळ्या नेत्यांकडून मानले जातात। अगदी अगदी त्यामुळे सरकारसाठी लाडकी बहीण योजना ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे आणि भाजपसाठी खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस हे गेम चेंजर ठरलेले आहेत। कारण 130हून अधिक जागा देवेंद्र फडणवीसांनी भाजपसाठी या वेळेला जिंकलेल्या आहेत। अर्थातच त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष ही निवडणूक लढलेला होता आणि त्यामुळे हे यश अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं यश आहे आणि हा करिश्मा देवेंद्र फडणवीस यांनी या 2024च्या निवडणुकीमध्ये करून दाखवलेला आहे। तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील याची खात्री आहे। आई सरिता फडणवीसांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। देवेंद्रांच्या